नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाअंतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे युक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो या 16व्या अध्ययन स्तरासाठी आज आपण काही कृती बघणार आहोत। श्रुतलेखन विद्यार्थ्यांसाठी कधी फार तणावपूर्ण होत असतं आणि ते तणावपूर्ण श्रुतलेखन करताना विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण असतो आणि मग विद्यार्थी ते श्रुतलेखन करताना कंटाळवाणे होतात। अशा वेळी जर श्रुतलेखन आपण थोडं वेगळ्या पद्धतीने घेतलं, मनोरंजक पद्धतीने घेतलं तर निश्चितच विद्यार्थ्यांना श्रुतलेखन करताना आनंद होणार आहे। तेव्हा मित्रांनो, आज असंच आपण श्रुतलेखन एका खेळाच्या माध्यमातून बघणार आहोत। या खेळाचं नाव आहे गुप्त संदेश। हा गुप्त संदेश खेळ आपण आपल्या बालपणी बरेचदा खेळलोही असेल। तर हा गुप्त संदेश जो श्रुतलेखनाचा खेळ आहे, या खेळाविषयी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना तो खेळ कशा पद्धतीने खेळायचा याची पूर्ण सूचना आपण विद्यार्थ्यांना द्यायची। त्यानंतर एका विद्यार्थ्याला आपल्या जवळ बोलवायचं, त्याच्या कानामध्ये एक वाक्य सांगायचं। आता एक वाक्य मी सांगणार आहे, कुत्रा दरवाजापाशी भुंकत बसला। हे वाक्य मी त्या विद्यार्थ्याच्या कानात सांगितलं। त्यांनी ऐकलेलं वाक्य त्याच्या मागे बसलेल्या किंवा त्याच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याच्या कानात हळूच सांगायचं आहे। दुसरा विद्यार्थी तिसऱ्याच्या कानात सांगेल आणि तिसरा चौथ्याच्या, अशा पद्धतीने वर्गातील अगदी शेवटच्या बाकावर बसलेला किंवा रांगेत शेवट बसलेला जो विद्यार्थी असेल त्याच्यापर्यंत हे वाक्य कानाच्या मार्फतच जाणार आहे आणि त्या शेवटच्या विद्यार्थ्यांनी मात्र ऐकलेलं जे वाक्य आहे ते ऐकलेलं वाक्य आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे। मग शिक्षकांनी काय करायचं आहे, ते वाक्य लिहिलेला जो विद्यार्थी आहे त्याला उभं करायचं, त्याला ऐकलेलं वाक्य आणि लिहिलेलं वाक्य वाचायला लावायचं आणि वाचलेलं वाक्य आणि नंतर शिक्षकांनी पहिल्या विद्यार्थ्याच्या कानात सांगितलेलं वाक्य हे फळ्यावर लिहायचं आणि दोन्ही वाक्यांची तुलना करायची। हे जेव्हा तुलना होते तेव्हा एक मजेशीर गंमतच घडते। काय होतं की जेव्हा पहिल्या विद्यार्थ्याच्या कानात आपण आपलं वाक्य सांगतो तेव्हा ते वाक्य शेवटच्या विद्यार्थ्याच्या कानापर्यंत पोहोचेस्तोवर त्यातील काही शब्द गळलेले असतात, काही नव्यानं जोडलेले असतात, तर कधीकधी ते वाक्याचा बेअर्थच होतो। तेव्हा अशा पद्धतीने जेव्हा आपण विद्यार्थ्यांना गुप्त संदेश या माध्यमातून श्रुतलेखन देतो तेव्हा विद्यार्थी ते श्रुतलेखन करताना एकदम आनंदी होतात। आनंदासोबतच त्यांना लिहिण्याची गती, ऐकण्याची क्षमताही त्यांची वाढत असते। असाच अजून एक दुसरा श्रुतलेखनाचा गमतीदार प्रकार म्हणजे कोडे श्रुतलेखन। यामध्ये शिक्षकांनी काय करायचं आहे, अगदी आपले इयत्ता 3री ते 5वीचे विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांच्या वयानुरूप त्यांना छोटे कोडे द्यायचे आहे आणि ते कोडे दिल्यानंतर त्या कोड्याचं ऐकून विद्यार्थ्यांनी ते वहीत लिहायचे आणि लागलीच त्याचं उत्तर लिहायचं। जो विद्यार्थी कमी वेळेत आणि गतीने त्या कोड्याचं उत्तर देईल त्या विद्यार्थ्याचं आपण कौतुक करायचं आहे। असंच एक छोटंसं कोडं सांगते, मी रात्री चमकतो, लोक मला बघतात। हे कोडं आहे। या कोड्याचं उत्तर आता तुम्हालाही शोधायचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही शोधायला सांगायचं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण मनोरंजक खेळाच्या माध्यमातून श्रुतलेखन विद्यार्थ्यांना दिलं तर निश्चितच विद्यार्थ्यांना श्रुतलेखन हे कंटाळवाणे वाटणार नाही। ते आनंदाने श्रुतलेखन करतील आणि या श्रुतलेखनाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची लेखनाची गती वाढावी, त्यांची ऐकण्याची क्षमता वाढावी आणि त्यांची आकलन क्षमता देखील वाढावी। या ज्या 3ही कृती आहे, या 3ही कृती किंवा 3ही गोष्टी या श्रुतलेखनातून विद्यार्थ्यांच्या विकसित होणार आहे। धन्यवाद।